नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3. आताच तुम्ही एक थंबनेल पाहिलं. त्या थंबनेलवरती मी स्पष्ट लिहिलंय 2022च्या भरतीपेक्षा 2025च्या भरतीचं मेरिट कमी येणार. 100% सांगतो, कमीच येणार. मी ठाम आहे. या मागचं कारण काय? हा व्हिडिओ कदाचित ते माझे बंधू भगिनी बघत असतील तर ते विचार करतील, अरे काय हे टाकलंय, काय हे नवीन आहे. 2022चं मेरिट एवढं होतं, 2025ला त्या 22 पेक्षाही वाढेल. अरे का वाढेल? का वाढेल ते मेरिट? कारण की 2022ला मेरिट वाढवणारे तुम्हीच होते. जे ऑलरेडी जॉईन आहेत त्यापैकी असणाऱ्या बऱ्याच अभिकर्मधारकांनी पुन्हा 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 प्रेफरन्स देत बसले आणि मेरिट वाढवत बसले. फेज 1च्या मेरिटपेक्षा फेज 2चं मेरिट वाढवण्यामागे हेच तर मित्र होते आपले. आणि म्हणूनच मागच्या वर्षीच्या शासन निर्णयाप्रमाणे ते खालच्या वर्गाकडून वरच्या वर्गाकडे जाता येत होतं. पुन्हा 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 प्रेफरन्स देता येत होते. पण या भरतीमध्ये तसं चालणार नाही. नो चान्स टू यू. इथे एकदा तो विदाऊटला जॉईन झाला की त्याने डायरेक्ट आपलं ती जिथे आपल्याला जागा मिळेल तिथे जाऊन आपलं निवांत काम करायचं, व्यवस्थित फोकस करायचं. कारण की इथे 2022 सारखं चालणार नाही. हा शासनाचा खूप महत्वाचा निर्णय मी म्हणेल. एकदा तो त्या स्टेजला जॉईन झाला, भले तो 11वी 12वीला असू द्या, भले तो 5वी 6वीला असू द्या, 5वी पर्यंत असू द्या, 5 ते 8ला असू द्या, त्याने त्या ठिकाणी स्टॉप व्हायचं. आणि याचाच फायदा मेरिट कमी होण्यासाठी 100% होणार म्हणजे होणार. महत्वाचा मुद्दा म्हणजे निवड होत असताना तुम्ही सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याच ठिकाणचे प्रेफरन्स द्या. जर तुम्हाला तिथे जायचं नसेल तर ते प्लीज माझी विनंती असेल तुम्हाला ते प्रेफरन्स देऊ नका. माझ्या एका ताईची कमेंट मी मगापासून एका व्हिडिओच्या खाली येताना पाहतोय. कदाचित तिचा माझ्याबद्दलचा असणारा भाव हा चांगला आहे. तिने एका चॅनेलवरती माझ्याबद्दल चांगली कमेंट केलेली आहे. कोकणी सर चांगलं लेक्चर घेतात अशा पद्धतीची. तर त्या ताईसाठी मी सांगतो, जर तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूला जायचं नसेल, तिने प्रश्न तिचा असा होता की विदाऊट इंटरव्ह्यूला मला त्या ठिकाणी माझी निवड झालीये, मला त्या ठिकाणी जायचं नाहीये, तर मी त्यांना कसं कळू? कारण की तुम्हाला आता कळवायची वेळ येणार नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणी जर तुम्हाला जायचंच नसेल तर तुम्ही तिथला प्रेफरन्स देऊ नका. यदा कदाचित जर तुमचं सिलेक्शन झालं आणि त्यांनी तुम्हाला नॉट जॉईनचा शेरा जर दिला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या सोबत इंटरव्ह्यूला असणारा 143 मार्कांचा जळगावला असणारा माझा मित्र जो आज PSI आहे, खरं तर 143 मार्क्स असता त्याने एका संस्थेमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूला आम्ही एका संस्थेमध्ये होते, तो दुसऱ्या संस्थेमध्ये होता. त्याला नोकरी शिक्षक भरतीची करायची होती. झालं असं, तो त्या भरतीसाठी त्या संस्थेमध्ये गेला. संस्थेमध्ये थोडीशी त्याला काहीतरी मागणी आली वाटतं आणि त्याने त्या ठिकाणी सपशेल नकार दिला, मला तुमची संस्था जॉईन करायची नाही. त्यांनी त्याला असा शेरा दिला, नॉट जॉईनचा शेरा दिला. आणि ज्या वेळेसला फेज 2च्या जागा आल्या, फेज 2चं मेरिट होतं 140 पेक्षाही कमी होतं, याला मार्क होते 143, पण तो भरतीतून बाद झालेला होता. मार्क असतानाही त्याला त्या संस्थेच्या चुकीमुळं खरं तर बाद व्हावं लागलं, नॉट जॉईन. आणि इथे सुद्धा तेच होणार आहे. जे विदाऊट इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी सिलेक्ट होतील त्यांच्याकडून जर शेरा तुम्हाला नॉट जॉईनचा पडला तर तुम्ही भरतीतून बाद होणार. येणारे नवीन कॅन्डिडेट त्या ठिकाणी येणाऱ्या जागेवरती असतील. एवढं मी ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरून सांगतोय की काळजी घ्या. कारण की ती खूप महत्वाची जबाबदारी असणार आहे. तुम्हाला जर ज्या ठिकाणी जायचं नाही तिथले प्रेफरन्स देऊ नका. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तेच प्रेफरन्स द्या. त्याने मेरिट 100% कमी येईल. 1 बिंदू 1 पद हे विदाऊटला असणार आहे. विथ इंटरव्ह्यूला जर पाहिलं तर एका जागेसाठी आपण 3 प्रेफरन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, मागील वर्षीच्या विथ इंटरव्ह्यू मध्ये 1:10 प्रमाण होतं. सगळ्यांना माहिती असेल 1:10 प्रमाणामध्ये काय व्हायचं, तो कॅन्डिडेट
एका संस्थेसाठी 10 कॅन्डिडेट यायचे आणि आपण जर पाहिलं तर तो कॅन्डिडेटला 10 संस्था त्या ठिकाणी मिळायच्या. या वर्षी तसं होणार नाही. या वर्षी आपण जर पाहिलं तर त्या कॅन्डिडेटला फक्त आणि फक्त 3 ठिकाणच्या जागा येतील आणि त्या संस्थेला देखील 3 कॅन्डिडेट मिळतील. याचा अर्थ काय की मागील वर्षी 10 ठिकाणी त्या कॅन्डिडेटला जाता येत होतं, 10 ठिकाणी जाता येत होतं, आता फक्त 3च ठिकाणी जाता येईल. 3 त्रिक 9 म्हणजेच काय, 9 ठिकाणी म्हणजेच त्या ठिकाणी 3 कॅन्डिडेट वाढतील. जे 2022च्या भरतीमध्ये एक कॅन्डिडेट 10 ठिकाणी जात होता, त्याच 10 जागांवरती 2025च्या भरतीमध्ये 3 कॅन्डिडेट जातील. म्हणजेच मला हे सांगायचंय 2022च्या भरतीच्या तुलनेमध्ये 2025 मेरिट हे कमी येणार आहे का, तर 100% कमी येईल. जर त्या ठिकाणी प्रेफरन्स देताना आपण काळजी घेतली तर 100% कमी होईल. आणि मी या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला सांगतोय जवळपास 2000 प्लस कॅन्डिडेट असे आहेत की जे ऑलरेडी कुठेतरी जॉबला आहेत, ज्यांना स्वतःची सरकारी नोकरी आहे. असे कॅन्डिडेट देखील या शिक्षक भरतीमध्ये 120 प्लस मार्क्स असणारे आहेत. त्यांनी जर कुठेतरी माघार घेतली, आपल्या बंधू भगिनींचा विचार केला, तुमचा सर्वांचा विचार जर केला तर 100% 2025 मेरिट कमी येईल आणि माझ्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील माझ्या या अभियोगधारकाला त्या ठिकाणी त्याची रोजीरोटी मिळेल आणि त्याला त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळण्याची संधी वाढेल. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, जे ऑलरेडी जॉईन आहेत त्यांना माझी विनंती असेल, तुम्ही पुन्हा पुन्हा प्रेफरन्स देऊ नका प्लीज. कारण की तुमच्यापैकीच असणारे तुमचे हे बहीण भाऊ यांना कुठेतरी जागा मिळेल आणि हे मेरिट कमी येईल. अगदी कमी मार्कवाला देखील या ठिकाणी या मेरिटमध्ये येईल आणि 100% त्याची नोकरी मिळेल. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑलरेडी जे जॉईन आहेत त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करू नका. प्रेफरन्स देताना सिलेक्टिव्हच प्रेफरन्स द्या. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला 1:3 प्रमाण असल्यामुळं तो सुद्धा आपल्यासाठी प्लस पॉइंट आहे. जागा जास्तीत जास्त जागेवरती कॅन्डिडेट रिकमांड होतील आणि 100% त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळेल. यासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ऑल द बेस्ट. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या पद्धतीने तुम्हाला या भरतीमध्ये आणण्यासाठी, तुमचं सिलेक्शनचा क्रायटेरिया वाढवण्यासाठी मला जेवढं करता येईल तेवढं मी नक्कीच तुमच्यासाठी करणार आहे, जेणेकरून माझ्या बहीण भावाला मला या भरतीमध्ये सिलेक्ट झाल्याचं पाहायचं आहे. सर्वांना ऑल द बेस्ट आहे.